Oh
शस्त्रावधी पडले, माझ्या उजव्या हातात लक्षावधी पडले तरी ती आम्हाला भेटणार नाही, असं तुझं अभिवचन आहे आमच्या देव बापा आमच्यासाठी. आणि आम्ही तुझी वचन स्वीकारतो हो आमेन मध्ये प्रभू. कुठलीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही, मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ माझ्या दृष्टीस पडेल, असं तुझं अभिवचन आहे. आज सांगू इच्छितो आणि ते ऐकण्यासाठी आम्ही आमचे कान उघडतो प्रभू देवा, आमचं हृदय आम्ही उघडतो प्रभू देवा. निश्चितार्थाने पित्या आम्ही प्रभू तुझ्या आत्म्याच्या अधीन होतो आणि आम्ही तुला विनंती करतो पित्या की आम्हाला प्रभू तुझा आवाज ऐकण्यासाठी आम्हाला मदत कर, सहाय्य कर, त्या वचनांना फॉलो करण्यासाठी, त्या वचनावर अधीन राहून प्रभू देवा त्या वचनांच्या नुसार वागण्यासाठी आम्हा प्रत्येकाला सहाय्य पाठव अशा मी तुला विनंती करतो. या ठिकाणी प्रभू देवा उपस्थित असणारा प्रत्येक व्यक्ती तुझ्या पवित्र सामर्थ्य गौरवी हातामध्ये मी समर्पित करतो. तारणारा येशू याच्या सामर्थ्य नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. बसूया. प्रेज द लॉर्ड. स्तुती असो. यावेळेस देवाचं वचन काढूया आपण. निर्गमाचं पुस्तक याचा 33वा अध्याय. निर्गम 33 अध्याय काढूया सगळ्यांना. मी काहीतरी वेगळी तयारी केली होती, पण खूप खोलवर आणि डीपवर शिकवून काही उपयोग नाही असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळं मला काहीतरी बेसिक गोष्टी सांगायच्या तुम्हाला, जे देवाला सांगायचं आहे. ॲक्च्युली देव जे मला सकाळी देवाने सांगितलं, ॲक्च्युली माझ्याकडे इथं काही नाही, कोरं आहे सगळं, वहीमध्ये काही नोट्स नाही आहेत माझ्याकडे, मी लिहिलेलं आहे. मी पूर्णपणे प्रभूवर अवलंबून आहे. जे प्रभू सांगेल ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार. माझ्याकडे बरेचसे नोट्स होत्या. आजचा संदेश वेगळा होता, पण ते सांगण्यापासून देवाने मला थांबवलं. पण मला तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायचं, जे देवाला सांगायचं ते मला नाही सांगायचं, प्रभू सांगा. निर्गमाचं पुस्तक 33वा अध्याय आणि त्याचं 11वं वचन तुम्ही वाचणार आहात. वाचा. कोणीतरी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलले
मोशे छावणीकडे परत जात असेल तरी त्याचा सेवक नूनाचा मुलगा यहोशुआ हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत नसेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी बऱ्याच वेळेस शिष्य सभेमध्ये आणि आमच्या पुरुष सभेमध्ये ह्या गोष्टीविषयी बोललेलो आहे, पण ही गोष्ट मंडळीत मी जे आज मी सांगत आहे ते नाही सांगितलं, पण मला मात्र जे देव सांगतो त्या गोष्टी मी सांगत आहे. या ठिकाणी यहोशुआविषयी आपण वाचतो आणि बायबल सांगतो त्या ठिकाणी की मोशे जो आहे तो निवास मंडपामध्ये जायचा. कशासाठी? देवाचं गौरव करण्यासाठी, देवाची वाणी ऐकण्यासाठी, आवाज ऐकण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी आणि त्याच्याबरोबर बसण्यासाठी. पण त्या ठिकाणी एक मनुष्य होता, त्याचं नाव यहोशुआ होतं. तुम्हाला माहिती यहोशुआ कोण होता? यहोशुआ मोशेच्या नंतर झालेला लीडर होता इस्रायल लोकांचा. कोण होता? बाजूला सांगा. यहोशुआ हा मोशेच्या नंतर इस्रायल लोकांचा काय होता? लीडर होता. आणि यहोशुआ खूप शक्तिमान असलेला आणि खूप शूरवीर असणारा व्यक्ती होता. खूप शूरवीर होता. यहोशुआ खूप ताकदवान होता. यहोशुआ लढाईचे जे सैन्य आहे त्या इस्रायलच्या सगळ्या सेनाचा सेनापती होता. काय होता तो? सेनापती होता. आणि इस्रायल लोकांचं युद्ध चालत असताना सगळ्या फ्रंटला तलवार घेऊन लढणारा कोण होता? यहोशुआ होता. तरी सुद्धा तो मोशे ज्यावेळेस मंडपामध्ये जात होता त्यावेळेस मंडपाच्या दाराशी एका चाकरासारखा बसून असलेला व्यक्ती होता. प्रेज द लॉर्ड. ही यहोशुआची महती सांगितली खूप मोठी. आता यहोशुआचं कार्य लक्षात घ्या. यहोशुआ किती सामर्थ्य होता, सेनापती होता, लढाई करणारा होता, शूरवीर होता, बरंच काय काय हुशार होता आणि युद्ध करण्यामध्ये पुढाकार घेत होता, तलवार घेऊन फ्रंटला असणारा व्यक्ती होता. पण या सगळ्या क्वालिटीज पेक्षा सगळ्यात मोठी क्वालिटीज देवबापाने जी पाहिली होती त्याच्यामध्ये ती सगळ्यात मोठी क्वालिटी काय होती माहितीये? की तो अधीन राहणारा आणि त्या मंडपाच्या दाराजवळ बसणारा व्यक्ती होता. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित आहे डोंगरावरती कुणाला यायचं परमिशन दिली होती परमेश्वराने? ज्यावेळेस कुणाला म्हणजे ज्यावेळेस मोशेला परमेश्वर म्हणाला की मी तुला भेटणार आहे आणि इस्रायल लोकांना सांग की डोंगराच्या कडेला सुद्धा यायचं नाही. कुठे यायचं नाही? डोंगराच्या कडेला यायचं नाही. तिथे दगडाला सुद्धा हात लावायचा नाही. कोणी दगडाला सुद्धा हात लावायचा नाही. केवळ मोशे सोडून यहोशुआ त्या डोंगराजवळ गेला होता. प्रेज द लॉर्ड. केवळ मोशे सोडून केवळ कोणाला परमिशन मिळाली होती? यहोशुआला ती परमिशन होती की जी डोंगराजवळ जाऊ शकत होता यहोशुआ आणि तो मेला नाही, तो जळला नाही, तो भाजला नाही, त्याच्यावर देवाचा कोप झाला नाही, त्याला देवाने हलवलं नाही, देवाने त्याला मारलं नाही. पण प्रत्येक माणसाला परमिशन नव्हती, कुठल्याही व्यक्तीला परमिशन नव्हती, पण यहोशुआला परमिशन दिली होती. यहोशुआला परमिशन का दिली गेली होती माहिती आहे? एकच कारण होतं, एकच कारण. काय कारण होतं? की यहोशुआ अधीन होता. पुन्हा एक बार, यहोशुआ काय होता? यहोशुआला अधीन राहण्याचं समजलं होतं. यहोशुआला समजलं होतं की काय करायला हवं मला, काय म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये त्याला समजलेलं होतं की मी कुठं राहिल्यानंतर मोशेची जागा घेऊ शकतो. मोशेला 2 मुलं होती. मोशेला किती मुलं होती? 2 मुलं होती. पण गेर्शोम आणि त्याचा एलिएझर जो मुलगा आहे ते दोघंही मुलं मोशेच्या नंतर लीडर बनले नाहीत. प्रेज द लॉर्ड. देवाने यहोशुआला लीडर बनवलं. याचं कारण हे होतं की यहोशुआ अधीन होता. पिढीनुसार झालं असतं की मोशेच्या नंतर गेर्शोम लीडर झाला तर गेर्शोम मोठा मुलगा होता, पण गेर्शोम लीडर झाला नाही. गेर्शोम इस्रायल लोकांना चालवणारा पुढारी नव्हता. लक्षात घ्या. गेर्शोम विषयी खूप नंतर मोशेच्या मुलांच्या विषयी आपण खूप कमी वाचतो बायबलमध्ये, नंतर खूप कमी वाचायला मिळतं. पण यहोशुआला जागा मिळणं हे देवाकडून होतं, देवाची योजना होती. देवाची योजना त्याच वेळेस पूर्ण होते त्यावेळेस एक असा मनुष्य की जो मनुष्य देवाच्या अधीन राहण्यासाठी त्या ठिकाणी तयार असतो. जो असा मनुष्य की जो देवाचं गौरव करण्यासाठी तो असं म्हणेल की नाही प्रभूजी मला काही जरी झालं तरी चालेल, पण मी मात्र उभा राहण्यासाठी तयार आहे. मी त्या ठिकाणी अधीन राहून तुझा आवाज ऐकण्यासाठी मी तयार आहे. पण अशी लोक मंडळांच्यामध्ये काय आहेत? कमी आहेत. बायबल सांगतं की मी शोध केला तटाच्या खिंडीमध्ये कोणतं उभा राहील म्हणून. मी शोध केला, मी पाहिलं, मी शोध करून पाहिलं, पण मला कुणी आढळला नाही. बायबल सांगतं, काय सांगतं? मला कुणी आढळला नाही. आता सुद्धा देव काय करते?
शोध करत आहे की कोणीतरी एक यहोशुवा असेल की जो असं म्हणेल की प्रभूजी मी उभं राहायला तयार आहे, मी त्या ठिकाणी अधीन राहायला तयार आहे, मी असं म्हणायला तयार आहे की प्रभूजी मी पुढारी होत राहीन. पण पुढारी होण्यासाठी सगळ्यात महत्वाची क्वालिटी काय लागते? अधीनता लागते. मला सगळं अधीनता. ती अधीनता नसेल ना तर तुम्ही कधीच पुढारी नाही होऊ शकत. कधीच देव ती जबाबदारी तुमच्या हातात देणार नाही, कधीच नाही देणार. कारण अधीनता ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण देव बाप समान असणं. येशू ख्रिस्त कुणाच्या समान आहे माहिती? देवाच्या समान आहे. येशू ख्रिस्त कुणाच्या समान आहे? देवाच्या समान आहे, पित्याच्या समान आहे. कुणाच्या समान आहे? पित्याच्या समान आहे. बायबल सांगतं फिलिप्पियस पत्राचा 2 अध्याय 5व्या वचनामध्ये की देवा समान असून त्यानं देवा समान असण्याचा लाभ मानला नाही किंवा देवा समान असण्याचं महत्व मानलं नाही, तर तो त्यानं दासाचं स्वरूप धारण केलं आणि पृथ्वीवरती त्याने जन्म घेतला. प्रेज द लॉर्ड. म्हणजेच तो त्याच्या समान असून सुद्धा त्यानं खालचं स्वरूप धारण केलं आणि तो म्हणाला की मी दास होतो. यासाठी दास होतो की मला लोकांना अधीनता शिकवायची आहे, ह्या जगाला अधीनता शिकवायची आहे. हालेलुया. सर्वात मोठं अधीनतेचं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त आहे. सर्वात मोठं अधीनतेचं उदाहरण कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. कारण ज्या वेळेस तो पृथ्वीवरती होता त्यावेळेस पित्याच्या विरोधात त्यानं एकही गोष्ट केलेली नाही. एकही गोष्ट. एकही. कधी तुम्हाला पाहायला मिळते की बायबलमध्ये नवीन करणामध्ये वारंवार तुम्हाला वाचायला मिळेल तो पित्याकडे प्रार्थना करत होता. पित्याकडे प्रार्थना करण्याची त्याला गरज नाही, लक्षात घ्या, गरज नाही. पण तो पित्याकडे प्रार्थना यासाठी करतो की तो अधीनता दर्शवतो त्याच्यात. कारण तो पित्या समान आहे, पण त्याच्याकडे प्रार्थना करायची त्याला गरज आहे का? त्याच्याकडे प्रार्थना करायची गरज नाही त्याला. पण त्याच्याकडे प्रार्थना करायची आवश्यकता नसताना सुद्धा तो अधीनतेच्या आत्म्याने चालतोय आणि म्हणून तो पित्याकडे सुद्धा प्रार्थना करतो. म्हणून तो सतत आणि सतत लाजराला जिवंत केलं त्यावेळेस, शिष्याला शिकवलं त्यावेळेस, ज्यावेळेस शिष्याला निवडायचं होतं त्यावेळेस, आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे ज्यावेळेस क्रूसावर होता त्यावेळेस सुद्धा, आणि ज्या वेळेस त्याला असं वाटलं की लोक आता मारणार आहेत त्याच्या वेळेस तो पित्याच्या अधीन होतो आणि तो म्हणतो पित्या तू माझा ऐकतोस, पित्या तू माझा ऐकतोस, म्हणून मी तुझा धन्यवाद करतो, म्हणून मी तुझा आभार मानतो, आणि मी तू माझं नेहमी ऐकत असल्यामुळे पुन्हा एक वार मी तुला विनंती करतो. तो विनंती करत आहे, पित्याला विनंती करत आहे. पित्याच्या हातात आपला आत्मा सोपवून देत आहे. काय करत आहे? पित्याच्या हातामध्ये आपला आत्मा सोपवून देत आहे. तो त्याला आत्मा सोपवून द्यायची गरज नाही, कारण तो असं स्वतः म्हणालेला आहे की मी माझा आत्मा स्वतः देतो, मी माझा जीव स्वतः देतो, आणि तो देण्याचा आणि काढून घेण्याचा मला अधिकार आहे. त्याला अधिकार होता देण्याचा पण आणि काढून घेण्याचा सुद्धा. तो अधिकार असताना सुद्धा तो आपला आत्मा कोणाच्या हातात सोपवून देतो? पित्याच्या हातात. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला काहीतरी देवासाठी करायचं आहे त्यावेळेस तुम्ही अधीन राहणार नाही, कारण यहोशुवा आणि येशू ख्रिस्ताकडे आपण पाहतो त्यावेळेस एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते की ते दोघंही अधीन होते आणि शेवटपर्यंत अधीन राहिले, शेवटपर्यंत अधीन होते. आणि अजून एक व्यक्ती आहेत दोघं जण बायबलमध्ये की त्या दोघांना काय करायचं होतं? सेवा करायची होती. माझ्या बरोबर वाचा लेवीचं पुस्तक याचा 10वा अध्याय. लेवीचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून पुढे आहे. अहरोनाचे मुलगे नाबाद व अबीहू यांनी आपापले धुपाटे घेऊन त्यात अग्नी घातला आणि त्यावर धूप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराला आज्ञा नव्हती, परमेश्वराची आज्ञा नव्हती. तेव्हा परमेश्वरासमोर अग्नी निघाला आणि त्याने त्यास भस्म केले आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले. या बाबतीत मोशे व अहरोनाला परमेश्वराने सांगितले ते हे जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल आणि सर्व लोकांसमक्ष माझे गौरव होईल. तेव्हा अहरोन चूप राहिला. मग अहरोनाचा चुलता उज्जियल याचे मुलगे मिशाय व एलसाफान यांना मोशेने बोलावून सांगितले की तुम्ही इकडे येऊन तुमच्या बांधवांना पवित्र स्थानासमोरून उचलून छावणीबाहेर घेऊन जा. मोशेने सांगितल्याप्रमाणे येऊन त्यांनी त्याच्या अंगरक्यासहित त्यांना उचलून छावणी बाहेर नेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप गंभीर असलेली गोष्ट या ठिकाणी. आणि तुम्हाला माहिती आहे नाबाद आणि अबीहू कोण होते? कोण होते? अहरोनाची मुलगी होती. कोण होते? अहरोनाची मुलं होती. नाबाद आणि अबीहू कोण होते? बाजूला सांगा. नाबाद अबीहू अहरोनाची मुलं होती. ती केवळ याजकाची मुलं नव्हती, लक्षात घ्या. ते स्वतः याजक होते. ते स्वतः काय होते? याजक होते. अहरोनाच्या 4ही मुलांना याजक म्हणून अभिषेक झालेला होता. 4ही मुलांना.
नाबाद, अबीहू, एलाजार, यथामार हे चारही मुलं होती. एलाजार, यथामार ही दोन्ही मुलं आणि नाबाद आणि अबीहू दोन्ही, म्हणजे 4 मुलं होती आरोनाला. या 4ही मुलांना याजक म्हणून अभिषेक झालेला होता. अभिषेक झाला होता. त्यांच्या डोक्यावर मंदिर बांधला होता. त्यांना उरपट घालण्यात आलेला होता. आरोन मुख्य याजक होता आणि सहयाजक कोण होते? हे 4 जण होते. आणि त्याच्यापैकी नाबाद आणि अबीहू मरण पावलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि एलाजार, यथामार मात्र 2 जण वाचलेले. आणि ह्या दोघांनी काय केलं माहिती? एक दिवस आपल्या हातामध्ये धुपाटणं घेतलं, त्याच्यात अग्नी घातला आणि ते आतमध्ये कुठे घेऊन गेले? निवास मंडपामध्ये घेऊन गेले. त्यांना निवास मंडपात जाण्याचा अधिकार होता का? होता. ते जाऊ शकत होते, कारण देवाने त्यांना काय सांगितलं? तुम्ही येऊ शकताय उपासनेसाठी, गौरव करण्यासाठी, त्याचं गौरव महिमा करण्यासाठी येऊ शकतात. पण त्या ठिकाणी बायबल सांगतं की देवानं जे सांगितले तेच अग्नी घेऊन जायचं होता. त्याच्या व्यतिरिक्त काय घेऊन गेलं ना तर ते मरणार होते. आणि त्यांनी काय केलं माहिती आहे? त्यांनी धुपाटणी घेतली आणि त्यात अग्नी घातला आणि धूप घालून अशास्त्र, बायबल सांगतं त्या ठिकाणी अशास्त्र, वाजवायला सांगा अशास्त्र. अशास्त्र म्हणजे काय? अशास्त्र म्हणजे जे बायबल मध्ये लिहिलं नाही, जे शास्त्रात लिहिलं नाही, जे पवित्र शास्त्रात लिहिलं नाही, जे देवाने करायला सांगितलं नाही ते, त्याला काय म्हणतात? अशास्त्र म्हणतात. आणि अशास्त्र अग्नी ते घेऊन गेले. अग्नी तर आहे त्यांच्याजवळ, पण तो कसला अग्नी? अशास्त्र अग्नी. कदाचित तुमच्याकडे अग्नी असेल सेवेचा, कदाचित तुमच्याकडे काय असेल? अग्नी असेल. पण जर तो सेवेचा अग्नी अशास्त्र असेल तर तो तुमचा मृत्यू आणणार आहे. लक्षात घ्या. तर तो काय आणेल? तुमचा मृत्यू आणेल. मग कदाचित तुम्ही लगेच जळून भस्म नाही होणार, कारण हा कशाचा काळ आहे? हा कृपेचा काळ आहे. लगेच आता माणसं मरत नाहीत, लगेच माणसं मारत नाही. आणि जर मारली ना तर तुम्हाला चर्चमध्ये प्रेत जास्त दिसतील. पण ते होत नाही. का दिसत नाही? का होत नाही? कारण अशास्त्र अग्नी आणणारे चर्चेस मध्ये भरपूर आहे. अग्नी तर त्यांच्याकडे आहे, पण अग्नी असताना तो अशास्त्र आहे की शास्त्र आहे याच्यात तुम्हाला फरक आढळला पाहिजे. तुम्हाला फरक करता आला पाहिजे. तुम्हाला समजलं पाहिजे. नाबाद आणि अबीहू यांच्याकडे अधिकार होता. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना अभिषेक केला गेला होता. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी होत्या, पण हे सगळं असताना सुद्धा ते मेले. सगळं असताना सुद्धा अधिकार होता, अभिषेक ठेवला होता, त्यांना वस्त्र घालण्यात आलेलं होतं, आत येण्याची परमिशन सुद्धा होती, सगळं काही होतं. पण ते मरण पावण्याचं काही कारण नव्हतं. पण मरण पावण्याचं काही कारण होतं का? मरण पावण्याचं काहीही कारण नव्हतं. आणि ते जाऊ शकत होते आतमध्ये, धुपाटणे घेऊन जाऊ शकत होते, कारण त्यांना मोशेची आणि आरोनाची परमिशन घ्यायची पण काही गरज नव्हती. ते सहज जाऊ शकत होते, सहज आतमध्ये येऊ शकत होते. पण परमिशन असताना सुद्धा ते मरण पावले, कारण त्याचा अग्नी मात्र शास्त्र होतं. त्यांनी केलेलं कार्य हे शास्त्राला धरून नव्हतं. त्यांनी केलेलं कार्य हे देवाच्या आज्ञेनुसार नव्हतं. त्यांनी केलेलं काम हे देवाला धरून केलेलं गेलेलं नव्हतं, आणि म्हणून ते मरण पावले. ही गोष्ट गंभीर लक्षात घ्या. तुम्ही सेवा करत असाल, तुम्ही देवाचं काम करताय, प्रार्थना जरी आपण करतो ना, बायबल जरी आपण वाचतो ना, तर तुम्हाला समजलं पाहिजे की मी पवित्र बायबल वाचत आहे. कशाचं बायबल वाचत आहे? पवित्र बायबल वाचत आहे. मी प्रार्थना करत आहे तर पवित्र प्रार्थना आहे माझी. माझी प्रार्थना म्हणजे मजाक नाहीये. लक्षात घ्या. कुणीही प्रार्थना करत असेल XYZ. आणि आजकाल देवाला लोकांनी काय, मी मागच्याच वेळेस तुम्हाला सांगितलं की देव सर्वव्यापी आहे, आणि तो सर्वव्यापी परमेश्वर कुठे राहतोय? आपल्या अंतःकरणात राहतोय. आणि तुम्हाला आणि मला त्याचं इतकं भय वाटलं पाहिजे की सर्वव्यापी जो आकाश पृथ्वीमध्ये पाहू शकत नाही तो परमेश्वर कुणाच्या मनात आहे? तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये, मनामध्ये राहण्याचा तो प्रयत्न करत आहे. तो तुम्हाला आणि मला आज्ञा देत आहे की मी राहणार आहे तिथे. आणि मग जर राहणार आहे तर तो तुमचं आणि माझं शरीर किती पवित्र असलं पाहिजे. आणि जर असं असलं पाहिजे तर त्याचं पवित्र शास्त्र तुमच्या माझ्या हातात आहे, तुमच्या आणि माझ्या हातामध्ये. आणि जर तुमच्या आणि माझ्या हातामध्ये अधिकार दिले गेले, कारण तुम्ही आणि मी काय आहोत? याजक आहोत. तुम्ही आणि मी काय आहोत? याजक आहे. बाजूला सांगा तू याजक आहेस म्हणून. कारण तुम्हाला याजक वंश म्हटलं गेलेलं आहे. याजक वंश म्हटलं गेले का? म्हटलं गेलेलं आहे. पेत्राचं पहिलं पत्र याचा 2रा अध्याय 9व्या वचनामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल ती गोष्ट. पहिलं पेत्र 2:9 मध्ये. तुम्ही कोण आहात? तुम्ही तर निवडलेला वंश, याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला प्रकाशातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात वाचन केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूवाल्याला सांगा तू निवडलेला वंश आहेस, राजकीय याजकगण आहेस, पवित्र राष्ट्र आहेस, देवाचे स्वतःचे लोक असं आहे. आणि हे सगळं कशासाठी पदव्या दिल्या? त्या सगळ्या देवाचं
प्रकाश, देवाचा प्रकाश, देवाचं गुण प्रगट करण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी बायबल आपल्याला सांगतं वारंवार ज्या ज्या ठिकाणी तुम्ही वाचाल ना, ज्या ज्या ठिकाणी, मग अरोनाविषयी वाचा, मोशेविषयी वाचा, यहोशुआचा विषय वाचा, नाबाद अबीहू याच्याविषयी वाचा. यांच्याविषयी ज्यावेळेस वाचताना तुम्ही त्यावेळेस एक कॉमन गोष्ट या ठिकाणी आहे की देवानं प्रत्येक ठिकाणी आपलं स्वतःचं गौरव त्याला प्रगट करायचं होतं. आणि जिथं त्यांनी चूक केली देवानं लगेच त्यांना शिक्षा दिली. लगेच त्यांच्यावर प्रतिक्रिया दिली गेलेली आहे. आणि ही प्रतिक्रिया माणसाला मान्य नसती बऱ्याच वेळेस. कारण ही प्रतिक्रिया द्यायची म्हटली की त्यांना असं वाटतं अरे मग असं होणार का, मग पालक वाईट, माणसं वाईट, जग वाईट, सगळं काय वाईट, आणि देव सुद्धा वाईट बनतो त्यावेळेस. पण देव पवित्र आहे आणि तो आपल्या पवित्र कामाच्या बाबतीत, पवित्र गोष्टीच्या बाबतीत, पवित्र बायबलच्या बाबतीत, पवित्र सेवेच्या बाबतीत मजाक करत नाही. लक्षात घ्या. आणि जर तो तुम्ही मजाक समजत असाल त्याला, तर निश्चित अर्थाने आपण त्या बाबतीत चूक करतो. नाबाद अबीहूनं ही चूक केली. त्यांना माहिती होतं की हे चूक आहे, हे शास्त्रामध्ये लिहिलं गेलं नाही. तुम्ही ज्या काही सेवा करत असाल, जी काही प्रार्थना करत असाल, कदाचित तुम्हाला असं वाटतं असेल माझी प्रार्थना बरोबरच आहे, पण तुमची प्रार्थना बायबलला मान्य आहे का हे तपासलं पाहिजे. तुम्ही सेवा करताय किंवा तुम्हाला असं वाटतं की मला वचन सांगायचं आहे, तुम्हाला मस्त आवेश आहे, तुम्हाला असं वाटतं मी जाणार, बाहेर जाणार, लोकांना सांगणार, देवा लोकांचं परिवर्तन होणार आणि कसं काय काय बघा माझ्याद्वारे देवाचं काम होतं. पण बायबलला मान्य असणारं काम आहे का तुमचं, हे तपासून पाहिलं गेलं पाहिजे. आणि हे तपासून न पाहणारे बरेच जण रस्त्यावरती उभे आहेत. आणि रस्त्यावरती तुम्ही जे एखादा मनुष्य जो ड्रेसच घातलेला नाही, हवालदाराचा, ट्रॅफिक हवालदाराचा ड्रेसच नाही त्याजवळ, आणि त्याच्या गळ्यात शिट्टी बांधली, तो उभा राहिलाय आणि प्रत्येक गाडी थांबावायची त्याची इच्छा आहे, आणि तो हात करत आहे, हे थांबा, मी थांबवत आहे. जरी त्याच्याकडे पदवी असेल, जरी त्याच्याकडे सगळ्या गोष्टी असतील, जरी तो म्हणत असेल की मी ट्रॅफिक हवालदार आहे, ठीक आहे, आयडेंटिटी कार्ड त्याच्या खिशात आहे, पण साधा ड्रेसवरती उभा आहे, कोण थांबेल गाडी? एकही गाडी थांबणार नाही. कारण त्याला गुण प्रसिद्ध करायचे. त्याच्या ड्रेसवरून समजतं की तो हवालदार आहे. ड्रेस नसेल तर त्याला सामान्य माणसाशिवाय दुसरी काहीच किंमत नाही, काहीच नाही. त्याला कोणी विचारलं नाही. रस्त्यावरती तो आला काय, बाजूला बसला काय, त्याने शिट्टी मारली काय, काय केलं काय, काही त्याला विचारत नाही. आणि तुम्ही त्याला काही जरी इजा पोचवली तरी तो ड्रेसवर नसल्यामुळे त्याचा गुन्हा पण होणार नाही तुमच्यावर. का नाही होणार? कारण त्याच्या ड्रेसला किंमत आहे, त्या माणसाला किंमत नाही. त्याच्याजवळ, तुमच्याजवळ असलेला जो अधिकार आहे, तो अधिकार ज्यावेळेस तुम्ही वापरता त्यावेळेस या गोष्टीचा अंतःकरणामध्ये विचार केला गेला पाहिजे की माझा अधिकार वापरत असताना देवानं मला याजकपण दिलेलं आहे, देवानं मला सेवा करण्याची शक्ती दिली, प्रार्थना करण्यासाठी त्या शरणाजवळ मी जाऊ शकतो. कारण आता सगळेजण आपण जाऊ शकतो. कुठे? सगळेजण आपण कुठे जाऊ शकतो? सांगा ना मला. सगळेजण आपण कुठे जाऊ शकतो? परम पवित्र स्थानात जाऊ शकतो. म्हणजे नाबाद आणि अबीहू जिथे जाऊ शकत होते तिथे आपण सगळेजण जाऊ शकतो. सगळेजण जाऊ शकतो ना? सगळेजण, सगळ्यांना जाण्याची परमिशन आहे. म्हणजे एलाजार, यथामार, नाबाद, अबीहू, मोशे, अहरोन या 5 जणांना फक्त, म्हणजे हे 5 लोक आहेत, या लोकांनाच फक्त पवित्र स्थानात जाण्याची परमिशन होती त्यावेळेस. इस्रायल लोकांच्या पैकी कोणीही, अगदी यहोशुआ सुद्धा तिथे जाऊ शकत नव्हता. लक्षात घ्या, जायची परमिशन नव्हती तिथं. त्याला जरी तो आतमध्ये गेला तरी निवास मंडपाच्या अंगणातच त्याला बसावं लागत होतं. त्याला आतमध्ये जाण्याची परमिशन नव्हती. पण आता यहोशुआ सहित सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना परमिशन आहे. कुठं जाण्याची? परम पवित्र स्थानात. जिथं नाबाद, अबीहू जाऊ शकत होते, एलाजार, यथामार, अहरोन, मोशे जाऊ शकत होता, तिथं आपण सगळेजण जाऊ शकतो. अगदी सगळे जाऊन आपण तिथं आराधना जाऊन करू शकतो. पण तरी पण बिब्लिकली जर आपण ते करत नसलो तर आपला स्वतःचा नाश होणार. जरी तिथं आपण जाऊ शकतोय तरी तिथं मजाक नाही चालत, तरी तिथं गंमत नाही करू शकत, तरी तिथं आपण असं म्हणू शकत नाही मी चुकून बोललो. बायबल सांगतो उपदेशकाच्या पुस्तकामध्ये, देवासमोर बोलत असताना या गोष्टीचं भान ठेव की तू देवासमोर आहे. या गोष्टीचं कशाचं भान ठेव की तू देवासमोर आहे. तिथं बोलत असताना मजाक करून चालत नाही. आणि त्याची शिक्षा होती. नाबाद अबीहूला का शिक्षा झाली माहिती आहे? आता लगेच होत नाही म्हणून. पण येणाऱ्या दिवसामध्ये जर कोणी अशा प्रकारे चूक करणारा व्यक्ती असेल तर नाबाद, अबीहू सारखं त्यांच्या जीवनामध्ये त्याची मिस्टेक होईल. कारण मोशे आणि अहरोन हे दोघं सुद्धा देवाचं काम करणारे होते. पण एकदाच त्यांनी चूक केली. एकदा काय केलं त्यांनी? काय केलं माहिती आहे? काठी त्यांना मारायला आज्ञा करायला सांगितली होती. त्यांनी काय केलं? काठी मारली. आणि काठी मारल्यानंतर काय झालं माहिती आहे? पाणी आलं बाहेर. पाणी बाहेर आलं. पण देव त्याला म्हणाला तुम्ही कनान देशात जाणारच नाही. जाणारच नाही, तुम्ही कनान देशात जाणार नाही. लगेच परिणाम झाला का? लगेच परिणाम झाला. परिणाम खूप उशिराने झाला. पण कनान देशात जाण्याचं जे त्यांचं टार्गेट होतं, ज्यांना देवानं त्यांना अभिवचन दिलं होतं, ते अभिवचन पूर्णच नाही झालं.
पूर्णच नाही. ते दोघं जण एवढ्या मंडळीला 10 लाख लोकांच्या पेक्षा जास्त लोकांना चालवणारी माणसं, हे दोघं जण इतके दिवस प्रामाणिकपणे काम करत आलेले लोक, त्या दोघांना लगेच देवाने एका क्षणात बाजूला केलं. देव म्हणाला तुम्ही जाणार नाही दोघं जण. लक्षात घ्या, देव त्याच्या कामाच्या बाबतीत, त्याच्या गौरवाच्या बाबतीत, त्याच्या गुण प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत खूप सेन्सिटिव्ह आहे. आणि आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण आपल्याद्वारे गुण कशाचे प्रदर्शित करतो, नेमकं काय करत आहोत आपण. नाबाद अबिहू सारखं आपण शास्त्र ऐकून जे बायबलला मान्य नाही त्याच गोष्टी करत राहिलो का? कारण जे बायबलला मान्य नसणारे असे बरेच जण तुम्हाला भेटतील. बरेच जण तुम्ही मेट्रो सिटीज मध्ये जा, आणि इकडे साताऱ्यामध्ये जास्त नाही म्हणा, पण 1-2 झाले की त्याच्याकडे आपलं जास्त लक्ष जातं. पण मेट्रो सिटीज मध्ये गेले ना तर तुम्हाला गल्ली बोळात तसे माणसं दिसतील की जे अशास्त्र अग्नी घेऊन फिरत आहेत, आणि त्याच्या डोक्यावर लेबल आहे काय की मी पास्टर आहे, मी संदेष्टा आहे, मी अपॉस्टल आहे. आणि अपॉस्टलच्या पाठीमागे शिक्षक नाही एक सुद्धा, आणि पास्टर आहे त्याच्याकडे पाठीमागे मंडळी सुद्धा नाही अजिबात. तो पास्टर आहे पण त्याच्याकडे 10 लोक पण येत नाही, प्रार्थना कुठे घेतो माहित नाही, आणि त्याच्याकडे दुसऱ्या चर्चवरून इकडून तिकडून आलेली माणसं त्याच्याकडे येतात आणि बसतात आणि तो म्हणतो मी पास्टर आहे. असं पण बरीच लोक आहेत. आणि ते असं सोशल मीडियावर ज्याचे 1000K असणारे जे हे आहेत फॉलोअर्स आहेत, कदाचित 100K त्याचे फॉलोअर्स आहेत, असे पण काही काही लोक आहेत, पण त्याच्याकडे तिथं 4 माणसं सुद्धा उपस्थित नाही. अशी पण माणसं आहेत. आणि या सगळे नाबाद अबिहू सारखे नाश पावतील पण एक दिवस. आपल्याला परखता आलं पाहिजे. आपल्या स्वतःची पारख करत असताना लोकांना पण आपल्याला पारखता आलं पाहिजे. आपण अधीनता ही अशातून येत नाही. तशा प्रकारे यहोशुवा होता. यहोशुवाला माहिती होतं की मोशेच्या चरणाजवळ राहिल्याने, मोशे सोबत राहिल्याने आणि मोशेचा दास म्हणून राहिल्यानेच परमेश्वर माझ्यावरती काम करणार. लक्षात घ्या, सहज रीतीनं यहोशुवा जो आहे तो मोशेला बाजूला करू शकला असता. कारण यहोशुवाकडे काय होतं? यहोशुवाकडे शक्ती होती, यहोशुवाकडे बळ होतं, यहोशुवाकडे काय होतं? सैन्य होतं. यहोशुवाकडे काय होतं? सैन्य होतं. मोशे तर म्हातारा माणूस होता. मोशे काय होता? म्हातारा होता. मोशेचे जास्त हात पाय चालत नव्हते. मोशे डोंगरावरती एकटा जाऊन तो प्रार्थना करणार होता. मोशे काही करू शकत नव्हता. आणि जर यहोशुवा अशा प्रकारे केलं असतं तर यहोशुवा तर शिक्षा झाली असती. पण यहोशुवाला माहिती होतं अधीनतेचा फायदा आहे. गडबड गोंधळ करून मोशेचा अधिकार छेडण्यामध्ये काय फायदा. आणि ही गोष्ट यहोशुवाला चांगल्या प्रकारे ठाऊक होती. आणि म्हणून त्यानं कोणत्याही प्रकारे गडबड गोंधळ केलेले आपल्याला पाहायला मिळत नाही. मोशेच्या मरणापर्यंत त्यानं अगदी काळजीपूर्वक वाट पाहिलेली. जरी त्याला अभिषेक झाला होता तरी तो शांत राहिला होता. देवानं त्याला सांगावं लागलं की आता खंबीर हो, हिंमत धर, आता मोशे मरण पावलाय, आता तूच पुढे आहेस. प्रेज द लॉर्ड. पण हे देवानं सांगेपर्यंत तो गप्प बसला. बऱ्याच लोकांना जायचंय, देवाचं काम करायचंय, देवाच्या गोष्टी करायच्या, असं बरंच काय काय करायचंय. पण हे सगळं करत असताना अधीनता कुठेही असलेली पाहायला मिळत नाही. तुम्हाला असं वाटत असेल की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी अगदी सोप्या आहेत, अगदी सोप्या पद्धतीने आपण प्रभूचं काम करू. तुम्हाला माहिती आहे सैतान खूप मोठ्या तावातावानी आणि खूप मोठ्या सामर्थ्याने तो पेटून उठलेला असतो ज्यावेळेस तुम्ही सेवेमध्ये बाहेर पडता. ज्यावेळेस तुम्ही देवाचं काम, तुम्ही जरी छोटीशी 5-10 मिनिटाची प्रार्थना जरी करायची म्हटली ना, आणि तुम्हाला असं वाटलं की आज चर्चमध्ये दिवसभराची प्रार्थना मी जाणार, आदल्या दिवसापासून सैतान तुमच्या मागे लागतो. ही खरी गोष्ट लक्षात घ्या. आदल्या दिवसात तुम्ही जाऊ नये म्हणून मग दुसऱ्या दिवशी काहीतरी महत्वाचं काम निघणार, तुमचं डोकं खराब होणार, डोकं दुखायला चालू होणार, तुम्हाला सर्दी होणार, कदाचित मग ताप येणार, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी होणार. आणि तुम्हाला असं वाटणार सगळं कन्फ्युजन काय की उद्या मी जाणार नाही, उद्या मी चर्चला जाणार नाही, उद्या मी प्रार्थनेला जाणार नाही. कारण त्याला तुमचं भविष्य माहिती आहे, त्याला तुमचं काम माहिती आहे, त्याला तुम्ही काय करणार आहात हे माहिती आहे. सेवा करायचा विचार जरी तुम्ही तुमच्या डोक्यात केला ना तरी त्याला माहिती असतं की हा आता सेवा करायला बाहेर पडणार आहे, याच्याद्वारे मला काय करायचं आहे, जे विधायक काम होणार आहे. कारण आजचा जो मी संदेश सांगणार होतो सर्वज्ञानीचा, ते काय नेमकं परमेश्वर करणार आहे मी सांगणार होतो तुम्हाला. पण लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस सैतान त्याचा प्लॅन अगोदरच आखतो. त्याला माहिती असतं की पुढच्या 10 वर्षात तुमच्याकडून देव काय काम करून घेणार आहे, आणि तो आतापासूनच प्लॅन करतो की तुमचं पुढच्या 10 वर्षाचं पुढचं प्लॅन कसं बिघडत जाईल. लक्षात घ्या, ही खरी गोष्ट आहे. पण हे लोकांना समजतच नाही. नाबाद अबिहू जर जिवंत राहिले असते तर काय झालं असतं. अहो त्यांचे वंशज याजक म्हणून जगले असते. त्याचे वंशज देवानं त्यांना निवडलं होतं, मरण्यासाठी निवडलं होतं देवाने. मरण्यासाठी नव्हतं निवडलं.
देवाने त्याला मरण्यासाठी निवडलं होतं का? याजक म्हणून मरण्यासाठी अभिषेक केला होता. तुम्हाला माहिती आहे त्याच्या अगोदरची जर 2-3 अध्याय तुम्ही वाचलेला तर तुम्हाला वाचायला मिळेल त्या ठिकाणी की त्या चौघांनाही त्या ठिकाणी नेलं होतं. त्यांच्यावर अभिषेक केला गेला होता. त्यांच्या डोक्यावर मंदिर बांधलं होता. जे पवित्र अर्पण आहे ती सगळं चौघांसाठी केली गेली होती. असं नाही की याला जरा यथामारासाठीच केलं होतं. म्हणजे हे सगळं देव करतोय आणि देव म्हणतो की आता हे दोघं मारणार आहे. अशी देवाची योजना आहे? देवाची योजना ही नाहीये. ही सैतानाची योजना होती की त्यांनी मारावं म्हणून अकाळी. पण सैतान काय करत असतो माहिती आहे? सतत डोक्यामध्ये ह्या गोष्टी करत असतो आणि अशास्त्रपणे म्हणजे बायबलला जे मान्य नाही त्या पद्धतीने आपण प्रार्थना करावी, त्या पद्धतीने आपण बायबल वाचावं, त्या पद्धतीनेच वचन स्वीकारावं, त्या पद्धतीनेच आपण देवाचं काम करावं असं सैतानाला सतत वाटत असतं. आणि तसं करण्यापाठीमागे त्याचा प्लॅन हा असतो की पुढे 10 वर्षानंतर जे तुम्ही जाणार आहात ज्या डेस्टिनेशन वरती, ते डेस्टिनेशन तुमचं चुकावं, तिथं तुम्ही पोहोचूच नाही यासाठी तो प्रयत्न करतो. सतत त्याचं हे प्लॅन आहे. लोकांना हे कळत नाही, लोकांना हे समजत नाही. नाबाद अबिहू अशास्त्र अग्नी घेऊन गेले. तुमच्याकडे अग्नी असेल चांगली गोष्ट आहे, पण अशास्त्र अग्नीचा काही उपयोग नाही. अशास्त्र अग्नी तुम्हाला शेवटाच नाही घेऊन जाणार. डेस्टिनेशन जिथं देव तुम्हाला नेऊ इच्छितो तिथं तुम्हाला तो नेणार नाही. आदाम आणि हव्वेला परमेश्वराने पाप करून एदेन बागेच्या बाहेर जाण्यासाठी बोलवलेलं नव्हतं. लक्षात घ्या. बरीच लोक म्हणतात की ही देवाची योजना होती, देवानेच ते फळ त्या ठिकाणी निर्माण केलं होतं, त्यांनी पाप करावं आणि मग त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्या. हे देव कधीही इच्छा बाळगत नाही. लक्षात घ्या. नाही देव बाळगत इच्छा. त्यांच्यावर देवाने अगोदर त्यांना आशीर्वाद दिला होता, फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. ही पाप करण्याच्या अगोदरचा आशीर्वाद आहे, पाप करण्यानंतरचा आशीर्वाद नाहीये. पाप करण्याच्या अगोदरचा आशीर्वाद प्लॅन होता. देवाचं वेगळं काहीतरी होतं, जे विजन होतं ते आदाम आणि हव्वेने बिघडवलं. आदाम आणि हव्वेने पाप करून बिघडवलं. सैतानाचं ऐकून त्यांनी काय केलं? बिघडवलं. आणि हे माणसं बिघडवत आहेत. काय करतायत? बिघडवत आहेत. तुम्ही बिघडवणारे आहात का? स्वतःला प्रश्न विचारा की मी देवाचं काम बिघडवणार आहे का? तुमच्या स्वतःच्या जीवनासाठी सुद्धा, मंडळीसाठी सुद्धा आणि दुसऱ्यांसाठी सुद्धा. कारण काम बिघडवणारे आजूबाजूला फिरतायत. सैतान त्याचे दूध घेऊन फिरतोय आजूबाजूला की तुमचं पण काम बिघडावं आणि तुमच्या संपर्कात येणाऱ्याचं पण काम बिघडावं आणि त्याचं पण जीवन खड्ड्यात. कारण आंधळ्याला वाट दाखवू शकत नाही. आंधळ्याला वाट नाही. नाबाद आणि अबिहू कुणाला वाट दाखवू शकले असते का? निश्चित अर्थ नाही. कारण त्याच्या डोक्यात प्लॅन चालला होता. काय की आम्ही आतमध्ये जाणार, आम्हाला काय होते बघूया, काय होते बघूया म्हणून ते आत गेले. काय होते बघूया ही एक बालिश बुद्धी होती, बालिश विचार होता. इनमॅच्युअर होते ते, नवशिके होते आणि त्यांना कळलं नाही की देवाच्या त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं अग्नी आहे. त्यांना असं वाटलं हा तर नुसता तंबू आहे, कापडाचा तंबू होता. आणि खरंच कापडाचं तंबू होतं. कापड होतं म्हणजे तंबू माहिती आहे तुम्हाला? तंबू समजतं? मंडप होता एक प्रकारचा. आणि मंडप आहे आणि मंडपाचं एक साधं कापड आहे. पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान याच्यामध्ये काय आहे बरं? फक्त कापड आहे, पडदा आहे, पडदा, कापडाचा पडदा आहे. आणि त्या पडद्याच्या आतमध्ये अग्नी आहे याची जाणीवच नाही झाली त्यांना. समजते तुम्हाला? त्याच्या पडद्याच्या आतमध्ये सामर्थ्य आहे. त्या पडद्याच्या आत गेल्यानंतर मी मरू शकतो याची जाणीवच नाही झाली. बऱ्याच लोकांना हे वाटतं की मी चरणाजवळ बसलो, देवाच्या चरणाजवळ बसलो आणि तिथं मी बसल्यानंतर काय नाही, परमेश्वर रोजच भेटतो मला. नाही. पवित्र स्थानाजवळ तुम्ही गेलाय, पडद्याच्या आतमध्ये गेलाय आणि तिथं मजाक चालत नाही. तिथं अपवित्र अशास्त्र गोष्टी करून चालत नाहीत. त्याच्या बाबतीत मी बऱ्याच लोकांना नाश पावताना पाहिले. 10 वर्ष ज्यांनी काम केले, 10 वर्ष ज्यांनी देवासोबत प्रामाणिक राहिले, त्यांच्या काही मिस्टेक झाल्या, नाश पावले, आज गेले निघून. ते बायबलमध्ये ते विश्वास ठेवत नाहीत, प्रार्थना नाही करत, काय नाही करत. का? कारण अशास्त्र गोष्टी करायच्या. सगळ्या अशास्त्र जे बायबलला मान्य नाही ते करायचं नाही. करायचं तर आहे पण बायबलला मान्य नाही. अग्नित्र आहे त्याच्याकडे, खूप सामर्थ्य आहे. त्यांना असं वाटतं माझ्यासारखं कुणीच बुद्धिमान नाही, माझ्यासारखं बायबल कोणाला माहित नाही. पण बायबल माहिती असून सुद्धा बिब्लिकलचा सिद्धांत माहित नाही. समजतं तुम्हाला? बायबलचा सिद्धांत माहिती असतो म्हणजे बायबल माहित असतं. बायबल सैतानाला माहिती आहे. आपल्यापेक्षा जास्त पाठ कोणाला जास्त आहे? सैतानाला जास्त बायबल पाठ आहे. प्रत्येक वचन आणि वचन तो तुम्हाला अगदी तोडपाठ सांगू शकतो. अगदी तुमच्या बरोबर संकटाच्या वेळेस काय पाहिजे ते त्याला माहिती आहे. बरोबर माहिती आहे त्याला माहिती आहे की तुम्ही कशी प्रार्थना केली पाहिजे हे त्याला माहिती असतं. तुम्ही काय देवाकडे वचन सांगून देवाला कन्व्हिन्स केलं पाहिजे हे त्याला माहिती असतं. लक्षात घ्या. पण बऱ्याच लोकांना बायबल माहिती आहे, सिद्धांत माहित नाही. बायबलचे सिद्धांत वेगळे आहेत आणि बायबल वेगळं आहे. लक्षात घ्या. बायबल ज्याला माहिती आहे त्याला सिद्धांत माहिती असतीलच असं नाही. लक्षात घ्या, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही वाचत असाल पण बायबल वाचत असताना तुम्हाला सिद्धांत नाही कळाले.
जर सिद्धांत कळाले तर तुम्ही आधीन राहा, सिद्धांत कळाले तर तुम्ही आगणी घेऊन कुठेही आगाव सुटणार नाही. अग्नी घेऊन कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही माझ्याकडे अग्नी आहे मी काही पण करू शकतो. नाही नाही नाही, तुझ्याकडे अग्नी आहे तो प्रगट देवाचं गुण प्रगट करण्यासाठी दिलाय. काय करण्यासाठी दिलाय? गुण प्रगट करण्यासाठी. तुम्ही याजक आहात, तुम्ही प्रत्येक जण याजक आहात, तुम्ही प्रत्येक जण पवित्र वंश आहात आणि पवित्र वंशाला प्रत्येकाला हे परमेश्वरानं देऊ केलेलं आहे की तुम्ही जाऊन काय करावं? गुण प्रगट करावं की देव असा आहे, देव पवित्र आहे, देव शुद्ध आहे, देव चांगलं काम करतो, देव मदत करतो, देव पवित्र काम करतो, देव वेगवेगळ्या प्रकारे चमत्कार घडवू शकतो. हे तुम्ही गुण प्रगट करण्यासाठी आहात इथे. हालेलुया. आणि जर तुमच्याद्वारे गुण प्रगट होत नसतील तर नाबाद आणि अबियूम मध्ये आणि तुमच्यामध्ये काहीच फरक नाहीये मग, कारण तुम्ही सुद्धा अनमॅच्युअर्ड आहात. तुम्ही सुद्धा मग वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला माहिती तर आहे सगळं, पण तुम्ही इनमॅच्युअर्डपणे त्याचा वापर करता. तुम्हाला वापर करता आला पाहिजे योग्य प्रकारे. तुमच्याजवळ तुम्ही याजक आहात म्हणून तुम्ही कुठेही जाऊन बसू शकत नाही आणि कुठेही काही कसं कार्य करू शकत नाही. लक्षात घ्या, एक विश्वासणारा बनून, एक विश्वासणारा या नात्यानं तुम्हाला याची जाणीव झाली पाहिजे की मी जिथं जातो तिथं शांती येते, मी जिथं जातो तिथं आनंद येतो, मी जिथं जातो तिथं परिवर्तन येतं, मी जिथं जातो त्या ठिकाणी चमत्कार होतं आणि मी जिथं जातो तिथं गैरसमज पसरवतो. असं नाही झालं पाहिजे. मी जिथं जातो तिथं सगळं काम बिघडून जातं. आज जर होत असेल तर नाबाद अबियूम मध्ये तुमच्यामध्ये काही फरक नाही. दोघ जण आहेत जे बायबलमध्ये मरण पावले, अजून दोघ जण नवीन करा जे मरण पावले. वाचा त्यांच्याविषयी. ख्रिस्तांची कृती 5वा अध्याय. ख्रिस्तांची कृती 5वा अध्याय 1 पासून 11 पर्यंत आहे. तुम्ही नंतर घरी ती स्टोरी वाचू शकताय. पण काही गोष्टी मी तुम्हाला सांगू द्या. हनन्या नावाचा कोणी एक इसम त्याची बायको सप्पिरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संपत्तीने मागे ठेवला व काही भाग आणून ख्रिस्तांच्या चरणापाशी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या तू पवित्र आत्म्याशी लवाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले? ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याची तू आपल्या मनात आणलेस म्हणून तू मनुष्याचे नव्हे तर देवाशी लवाडी केली आहेस. हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. नंतर तरुणांनी उठून त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन फोडले. प्रेज लॉर्ड. हालेलुया. अतिशय गंभीर असणारी गोष्ट आहे. तुम्ही मजाक वाटू देऊ नका. पवित्र आत्म्याच्या उपस्थितीत हे दोघ जण मिळेल. नवीन कर्मामध्ये ही पहिलीच घटना आहे. याच्यानंतर हे घडलेलं पाहायला मिळत नाही. त्याच्या अगोदर सुद्धा पवित्र आत्म्याच्या उपस्थितीत हे घडलेलं पाहायला मिळत नाही. हे दोघ जण मेले म्हणजे इतकं मोठं पातक होतं का त्यांचं? इतकं मोठं पातक होतं मरण्यासारखं. लगेच मेले ते. मरण्यासारखं होतं. तुम्ही मानवीय बुद्धीने विचार करा, मनुष्याच्या दृष्टिकोनातून मरण्यासारखं पातक केलं होतं नाही. मरण्यासारखं पातक केलेलं नव्हतं. मानवीय बुद्धीने ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं, अरे मरण्यासारखं असं काय केलं? त्यांनी त्यांची संपत्ती त्यांच्याजवळ ठेवली आणि त्यांनी संपत्ती कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची हे त्यांचा प्रश्न आहे. नाही प्रश्न त्यांचा, निश्चित अर्थाने त्यांचा आहे, त्यांचा अधिकार आहे तो. तरी पण ते मेले. देव किती सेन्सिटिव्ह आहे, देव किती गंभीर आहे या गोष्टींच्या विषयी. तुमच्याजवळ असलेलं टॅलेंट, तुमच्याजवळ असलेला पैसा, तुमच्याजवळ असलेली प्रत्येक गोष्ट ही तुमची आहे? नाही, आपली नाहीच. ही आपलं काही नाहीये या पृथ्वीवरती. आपण रिकामे आलो होतो. आपल्या अंगावर कपडे सुद्धा नव्हते आणि जाताना पण नसणार. आणि जर आपण रिकामे आलो तर रिकामे जाणार आहोत. तर जे काही दिले ते सगळे देवाने दिले. आणि जर देवाने दिले तर तुम्ही आणि मी आपल्या बुद्धीनं आपल्या मनाप्रमाणे त्याचा वापर करू शकत नाही. एकच त्यांची मिस्टेक होती की त्यांनी आपल्या मनाप्रमाणे त्याचा वापर केला. सगळ्यात मोठी मिस्टेक त्यांची काय होती? आपल्या बुद्धीत काय पडतंय ना ते त्यांनी केलं. त्यांनी मानवीय बुद्धीला जे पडतंय ते त्यांनी केलं. एकच त्यांची मिस्टेक होती आणि देवाने त्याला नेलं, लगेच नेलं. का नेलं? त्याचं कारण हे आहे की त्यांना हे समज नाही की हे प्रेषित जे बसलेत ना हे सगळं जे सांगतायत ते योग्य सांगतायत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या नाही हे त्यांना समजलेलं नाही. आणि त्यांना असं वाटलं लाईटली घेतलं. ते नाबाद आणि अबियूने जसं लाईटली घेतलं तसं यांनी सुद्धा काय घेतलं नाही? लाईटलीच घेतलं. यांनी सुद्धा लाईटलीच घेतलं. त्यांनी सुद्धा लाईटलीच घेतलं. त्यांना असं वाटलं की काहीही केलं तर चालतं, पण काहीही केलं तर चालत नाही. हे देवानं तिथं सुरुवातीला दाखवलं, इथं पण सुरुवातीला दाखवलं. निवास मंडप नुकताच स्थापन केला गेला होता. निवास मंडप स्थापन करून जास्त वेळ झालेला
नव्हता, जास्त वेळ झालेला नव्हता. कारण कनान देशाचा प्रवास करून म्हणजे मिस्र देशातून बाहेर निघून आता ते कुठं आले होते? कनान देशाच्या प्रवासावरती आले होते. त्यांना असं वाटलं 11 दिवसाचा प्रवास करू आपण, पळत पळत तिथं लगेच कनान देशामध्ये जाऊ आणि ते लगेच आपण तिथं जाऊन लोकांना मारून टाकू आणि तिथं लगेच राहू. आणि जसं परमेश्वराने तांबडा समुद्र दुभागला, लोकांना मारलं, मिसरले लोक कसे मेले, तशा प्रकारे इथले पण मरतील आणि आपण तिथं मस्तपैकी आरामात राहू. पण परमेश्वराने नियम शिकवायचे होते, परमेश्वराला बायबल शिकवायचं होतं, परमेश्वराला निवास मंडप द्यायचं होता, पवित्रता शिकवायची होती, आपल्या हृदयाशी जोडायचं होतं. म्हणून देवानं त्यांना फिरवलं, थांबवलं, त्या ठिकाणी निवास करायला लावला, निवास मंडप स्थापन केला. लक्षात घ्या, नियम शिकवायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. नियम शिकवल्या विना देवानं कनान देशात नेलं नाही. मला नियम शिकवले त्यांना, सगळ्यांना त्यांना शिकवलं की मी परमेश्वर कसा आहे याची जाणीव करून घ्या, मग जा आतमध्ये. उगीच तिथं रिकामे जाऊ नका, कारण निवास मंडप स्थापन केला गेला होता. आता मंडळीची काय झाली? स्थापना झाली. आता मंडळीची काय झाली? स्थापना झाली. मंडळी स्थापना झाली, पवित्र आत्मा आला, पेत्र, योहान, याकोब हे सगळे जण मंडळीचं पुढारी पण करत आहे. नुकतीच सुरुवात झालेली आहे, कोणतेही गैरसमज नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. लगेच परमेश्वरानं लॉ आणला, नियम आणला की मी काय आहे, माझी पवित्रता काय आहे समजून घ्या आणि मग पुढे जा. आणि जर असं कोण करणार नाही तो म्हणे, लक्षात घ्या, त्याला दोघांना यासाठी मारलं की माझे नियम असे आहेत, हे सांगायचं होतं त्याला, हे सांगायचं होतं. मंडळी देवाला ज्यावेळेस काम करायचं असतं ना, त्यावेळेस देव ह्या स्वरूपात काम करतो. लगेच उठवला आणि तुम्हाला घेऊन गेला तिथं डेस्टिनेशनला, असं काही होत नाही. लक्षात घ्या, तो नेऊ शकतो पण तो नेत नाही. तो नेऊ शकतो, तिथं नेऊ शकतो, त्याला नेण्याचा अधिकार आहे, त्याला नेण्याचा अधिकार आहे, तो त्याच्याकडे ते सामर्थ्य आहे. लगेच उचलून तो एका आत्म्यानं, कारण जसं एलियाला नेलं परमेश्वराने, जसं फिलिपाला नेलं परमेश्वराने, तसं तो नेऊ शकतो. लगेच तो उचलून घेऊन जाऊ शकतो, पण तो नेत नाही. का नेत नाही? कारण त्याला नियम शिकवायचे आहे, त्याला अधीनता शिकवायचे आहे, त्याला समजावून सांगायचं आहे की मी असा आहे, मी असं काम करतो, ही माझी पद्धत आहे, हे जर नाही केलं तर असं होईल, हे केलं तर हे तुला मिळेल, हे नाही केल्याने अशा प्रकारच्या गोष्टी भविष्यात होऊ शकतात. याचे परिणाम, दुष्परिणाम, या सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगायच्या होत्या, लॉ द्यायचा होता आणि मग पुढे घालवायचं होतं. आणि देवानं ते केलं. लक्षात घ्या, देवानं ते केलं. देवानं त्या निवास मंडपाच्या ठिकाणी पण केलं आणि इथं मंडळीची स्थापना केल्यानंतर सुद्धा केलं. दोन्ही ठिकाणी केलं परमेश्वर, या दोन्ही ठिकाणी. आणि दोन्ही ठिकाणी देवानं दाखवून दिलं की मज वाचून सामर्थ्य कोणाचं नाही, मज वाचून पवित्रता कोण पवित्र कोणीच नाहीये, मज वाचून कोणीही वेगवेगळ्या प्रकारे माझ्यासोबत कोणी मजाक करू शकत नाही, ही गोष्ट दाखवून दिली ना. या ठिकाणी तुम्ही येऊन आतमध्ये येऊन या अशा गोष्टी करू शकता, कारण बायबल सांगतं सर्व मंडळीला त्याचं भय पडलं. काय पडलं? सर्व मंडळीला काय पडलं? त्याचं भय पडलं. सर्व मंडळीला, इस्रायल लोकांना पण भय पडलं आणि इथं सगळ्या मंडळीला पण भय पडलं. भय यासाठी पडलं की त्यांना देवानं त्याचं सामर्थ्य दाखवून दिलं. त्याचं सामर्थ्य ही खूप महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी येणार, मजा करणार, काहीतरी देवाचं काम आहे ना, काही कशाही पद्धतीने केलं चालतं, कशी प्रार्थना, कसंही बायबलचं वचन, कशी आराधना आणि कशाही गोष्टी, नाही नाही नाही, मजाक करून चालत नाही. तिथं तुम्ही अजिबात असं वाटत, तुम्हाला असं वाटत येऊ नका की काही परमेश्वर करणार. देव शिकवणार तुम्हाला, त्यासाठी फटके देणार, त्यासाठी तुम्हाला संकटातून घेऊन जाणार, अडचणीतून घेऊन जाणार, वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला त्रासातून जावं लागेल. आणि जर नाही ऐकलं तर देव म्हणेल की जा आता नरकाच्या रस्त्यावरती, मी तुझा नाही. त्या देव असं म्हणतो की जो कोणी माझा शोध करेल मी त्याला सापडेल, जो कोणी माझ्या जवळ येईल मी त्याला जवळ येईल, जो कोणी मला पाठमोरा होईल त्यालाही मी सुद्धा पाठमोरा होईल. मी देवाला पाठमोरा होऊन जर देवाचंच काम करत असेल तर निश्चित अर्थाने देव तुमच्या माझ्यासोबत असणार नाही, जर असं आपण करू तर. आणि म्हणून देवाला काय करायचं आहे? पवित्रता आणायची आहे, देवाला सिस्टम आणायचे आहे, देवाला नियम आणायचे आहेत, देवाला अधीनता आणायचे. आणि जर त्या अधीनतेच्या अधीन कोणी नसेल तर त्याला बाजूला केलं जाईल. लक्षात घ्या, हा देवाचा नियम आहे, माझा नियम नाही, हा बायबलचा नियम आहे. आणि अशास्त्र अग्नी जो कोणी घेऊन जाईल, कोणी असू द्या, नाबाद अबिहू याजक होते इस्रायल लोकांच्या मध्ये, ते 3 नंबरला त्यांचं स्थान होतं. मोशे पहिले, नंतर अहरोन आणि नंतर लगेच नाबाद आणि अबिहू. इतक्या 3 नंबरच्या माणसाला सुद्धा देव मारू शकतो. लक्षात घ्या, त्या लोकांना सुद्धा देव शिक्षा देऊ शकतो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये की ते सामर्थ्य दाखवण्यासाठी त्याला लगेच त्यांचा प्राण घ्यावा लागला. काहीच ठेवलं नाही देवाने. आणि त्याला उचलण्यात आलं, पुरण्यात आलं. छावणी त्या ठिकाणी शोक करत राहील की अरे कसं काय परमेश्वराने मारलं. लोक विचार करत राहिले. या ठिकाणी सुद्धा ज्यावेळेस नवीन करण्यामध्ये हे दोघं जण हनन्यासाठी मरण पावले ना, त्यावेळेस लोकांना भय पडलं. अरे मेले कसं काय, लगेच कसं काय देव असं करू शकतो. देवाला लॉ आणायचा आहे, देवाला नियम आणायचा आहे. अधीनता हा नियम आहे बायबलचा. येशू अधीन राहिला. तुम्हाला सगळ्यांना देवाच्या पास्टरच्या अधीन राहायचं आहे. तुम्हाला समजलं पाहिजे
की या गोष्टी अशाच चालतात, या पद्धतीतच चालतात, दुसरी पद्धत नाही, दुसरी पद्धत नाही, ऑप्शन अजिबात नाहीये. जर ऑप्शन कोणाला शोधायचं, नाबाद अभिमान हलवण्यास अभिराव लागतं. आणि जर असं होणार, कारण हे बायबल मध्ये दिलेले, मी माझ्या मनाचं बुद्धीचं सांगत नाही, माझ्याकडे इतर लिखाण काही नाहीये, मी पॉइंट ठरवले तर तुम्हाला सांगतोय, असं काही नाहीये लक्षात घ्या. पण मी तुम्हाला बायबलच्या गोष्टी सांगत आहे, जे बायबल मध्ये सांगितलंय तेच मी तुम्हाला सांगत आहे. कारण बायबल ह्या अधीनतेच्या नियमांनी चालतं. येशू अधीन होता, तुम्हाला मला सुद्धा देवाच्या अधीन व्हायचंय. आणि जर कोणाला हे मंडळीचे नियम मान्य नसतील, त्याला देव अगदी खड्यासारखा बाजूला करेल. देवाला अनन्या सफीराला बाजूला केलं, नाबाद अबियूला बाजूला केलं, आणि हे भयानक होतं, खूप भयानक होतं. कारण लोकांना असं वाटलं की आता पवित्र आत्मा आला, आता खूप काही चमत्कार होणार, सगळं काही व्यवस्थित चालणार, आणि बघा सगळं जग कसं काय बदलतं. लगेच जग बदलणार आहे, पण नियमानुसार जग बदलणार. धडपड होती, सगळ्या लोकांना धडपड होती. काय धडपड की नाही सगळं काही सेवा आता खूप जोरात चालणार, पण देवाला नियम आणला पाहिजे. देवाला म्हणलं, अरे तुमच्यामध्ये अपवित्रता निघून गेली पाहिजे. ज्यावेळेस आखानाने पातक केलं ना, त्यावेळेस यहोशुआ गेला, आणि यहोशुआने पहिल्या यरीहो नगराला, खूप मोठं सामर्थ्य नगर होतं, ज्या रथावरून, ज्या त्यांच्या जे त्यांची वेश होती, जे तट होते, त्या तटावरून 7 रथ जात होते. एवढी मोठी तट असणारे जे शहर होतं, ते शहर हरवण्यात आलं आणि मारण्यात आलं. यरीहो नाश पावलं. सगळे लोक आनंदात होते, सगळं काही. आणि एक छोटस नगर होतं, त्यांचं सैन्य पण छोटं होतं, सगळंच काही छोटं होतं. आणि यहोशुआ म्हणाला, अरे थोडीशी लोक घेऊन जा आणि लगेच युद्ध करून लगेच दुपारपर्यंत परत या. गेले, आणि सकाळी दुपारपर्यंत परत यायचं म्हणून गेले, आणि त्यांच्यातलेच माणसं 10,000 मेले. एक नाही, 10,000 छोट्याशा सैन्याने. यहोशुआ त्याच्याबरोबर सगळे जण आले, आणि त्यांनी काय केलं, कपडे फाडले स्वतःचे, गोंधळात नेसले, देवासमोर बसले, रडू लागले की प्रभू आमचं तुझं चुकलं, तू मारण्यासाठी आणलेस का आम्हाला? या ठिकाणी कनान देशाच्या वेशीवरती आम्हाला मारण्यासाठी आणलेस का? देव म्हणाला, इस्रायलने पातक केलेलं आहे. इस्रायलने काय केले? पातक केले. देवाने आखानाचं नाव नाही घेतलं. देवा काय म्हणाला? इस्रायलने पातक केले. एकाचं नाव घेतलेलं नाही, आखानाचं नाव नाही घेतलं. देव म्हणाला, इस्रायलने पातक केले, सगळ्या इस्रायलने पातक केले. यहोशुआ म्हणतो, प्रभू तू दाखव, कोण आहे, कोण आहे दाखव. चिठ्ठ्या टाकण्यात आल्या, आणि सगळ्यात शेवटी आखान निघाला. आणि देव म्हणाला, एका माणसामुळे सगळ्या इस्रायल लोकांना युद्धाचा, पराभवाचा सामना करावा लागला, रडावं लागलं. कित्येक तरी एका माणसामुळे कितीतरी माणसं मरण पावली. माहिती तुम्हाला, युद्धामध्ये इस्रायल लोकांची माणसं मरण म्हणजे हे खूप भयानक होतं. कारण सेनाधीश परमेश्वर स्वतः त्याच्या अग्नीसहित त्याची तलवार घेऊन चालत होता त्याच्यासोबत. बायबल सांगतं, देवाचा दूत त्याच्यासोबत असायचा नेहमी, तलवार घेऊन. लाखो लोकांना मारणारा एक दूत होता, तो घेऊन चालायचा, आणि त्याच्या समोर इस्रायल लोक मरतायत. याचा अर्थ काय? याचा अर्थ ते पातकी होती, याचा अर्थ खूप मोठी भयानक गोष्ट होती. आणि असं असून सुद्धा त्या ठिकाणी लोक मरण पावले, आखान सापडला, आखानाला मारण्यात आलं, आणि देवाचा क्रोध शांत झाला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटत येऊ नका की बऱ्याच वेळेस अधीनता या सगळ्या गोष्टी मी ज्या शिकवत आहे, सांगत आहे तुम्हाला, इतकं महत्वाचं नाही आणि असं काही नसतं. नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला गुण प्रदर्शित करण्यासाठी ठेवले, त्या ठिकाणी जर अवगुण प्रदर्शित होत असतील तर पश्चातापाची वेळ येईल. तुम्हाला तुमच्या अंतःकरणामध्ये ह्या गोष्टीचं वाटलं पाहिजे की माझ्याद्वारे गुण प्रदर्शित झाले पाहिजे. असं सांगते देव बाप्पाला, याजक आहे मी आणि माझ्याद्वारे गुण प्रदर्शित झाले, आणि अवगुण प्रदर्शित होत असतील तर माझ्याद्वारे कोणी दुखावलं जात असेल, कुणाचं जीवन खराब होत असेल, आणि असं वाटत असेल की अरे देवाच्या सेवेला मी अडखण आहे, आखानाने ते केलं, आणि देवाने म्हटलं चला आणा त्याला, आणि आणून काय करा, दगडमार करा. आणि त्याला बायबल सांगतं की त्याला त्याच्या संपत्ती सहित सगळ्यांना दगडमार करण्यात आला, मारून टाकण्यात आलं. आणि मग देवाचा क्रोध काय झाला? शांत होत. देव क्रोधविष्ट आहे, ही गोष्ट मान्यच नाही लोकांना. देव क्रोधविष्ट आहे का? प्रेज द लॉर्ड. देव प्रेमाची, देवाच्या प्रेमाविषयी खूप बोलला असाल तुम्ही, खूप. आणि बायबल तुम्हाला सांगतं, यशाया वाचा, इर्मया वाचा, आणि त्याच्यानंतर सगळे संदेश त्यांची पुस्तकं वाचा. सगळ्या संदेश त्यांच्या सगळ्यात मोठा सार जर कोणता असेल की देव ईर्ष्यावान आहे, देव क्रोधविष्ट आहे, देव असं करेल, देव तसं करेल, या सगळ्या गोष्टी वारंवार सांगण्यात आलेल्या.
आणि सगळे लोक बायबलच्या जाणकारांनी हे सगळं सांगितलं असताना हे बायबलचं सिद्धांत बाजूला ठेवून आता केवळ प्रेमाचा संदेश, गोड संदेश सांगितला जातो आणि तेच प्रदर्शित केलं जातं. आणि सगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे सैतानाने काय ठेवले, जखडून ठेवले की प्रेम करा, प्रीती करा, प्रेमाचा संदेश द्या, प्रेमाच्या गोष्टी बोला आणि असं बोला, तसं बोला, असं बोला, तसं बोला. ठीक 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 बस. देव ईर्ष्यावान, देव क्रोधनिष्ठ आहे. देव नियम आणतो आणि नियम नाही पाळले तर तो त्याचा क्रोध प्रकट करतो. ही गोष्ट वारंवार सांगण्यात आलेली आहे, वारंवार सांगण्यात आलेली आहे, वारंवार. कारण अनुवादाचा 28व्या अध्यायातला अर्धा भाग अनुवाद 28 कशाविषयी शिकवतो माहिती आहे? आशीर्वादाविषयी आणि श्रापाविषयी शिकवतो. पण ज्या पण माणसाला तुम्ही विचारा, कोणी पण बायबल वाचला असेल त्याला तो काय म्हणतो माहितीये? देव अनुवादाचा 28वां अध्याय आशीर्वादाविषयी शिकवतो नाही. हे अर्ध सत्य आहे. हे काय आहे? अर्ध सत्य आहे. आणि पूर्ण सत्य काय आहे? अनुवादाचा 28वां अध्याय आशीर्वाद आणि श्रापाविषयी शिकवतो. दोन्ही गोष्टींविषयी शिकवतो. आणि बायबल सुद्धा देव ईर्ष्यावान आणि देव प्रेमळ या दोन्ही बाजू सांगतो. हालेलुया. बायबल सुद्धा दोन्ही गोष्टी सांगतो. बायबल फक्त प्रेम सांगत नाही. देव ईर्ष्यावान आहे, देव क्रोधनिष्ठ आहे, देव शिक्षा करतो, नियम आणतो, नियमानुसार नाही वागलं तर शिक्षा करतो. या सगळ्या गोष्टी दुसरी बाजू आहे. आणि पहिली बाजू आहे देव प्रेमळ आहे. हालेलुया. ही दोन्ही गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजे. आणि पुलपीठ हे सांगण्याचं ठिकाण नाही झालेलं. पुलपीठ वरून कोणाला हे ऐकायचं नाही. आणि ज्याला ऐकायचं नाही तो आधी नाही राहू शकत. तो कधीच बायबलच्या नियमावर अशास्त्र अग्नी घेऊन चालणार. अशास्त्र आणि अशास्त्र अग्नी घेऊन चालणारा मनुष्य नाबाद आणि अभिहू होतो. हे बायबल सांगते, मी नाही सांगत. नाबाद अभिहू व्हायचं नसेल तर तुमच्याजवळ अग्नी आहे, चांगली गोष्ट आहे. अग्नी असणं वाईट नाही, अधिकार आहे, चांगली गोष्ट आहे. तुमच्याजवळ समर्पण आहे, चांगली गोष्ट आहे. नाबाद अभिहू जो सुद्धा होतो. हनन्या सफीरा होतं का? होतं ना. का नाही होतं? त्यांच्याजवळ अर्धी संपत्ती तरी कोण आणून देतं? देतात कोण? अर्धी संपत्ती. हे कृपा देत नाही कोण, अर्धी संपत्ती दिली होती, सगळं विकून. मग समर्पण नव्हतं? हो, समर्पण होतं म्हणून तर अर्ध आणून दिलं होतं. पण मानवीय बुद्धी होती, मानवीय विचार होते. त्यांना असं वाटलं हे माझं आहे म्हणून त्याने अर्ध ठेवलं जवळ. अर्ध आणून दिलेलं महत्व गेलं का? सगळं गेलं. अर्ध आणून दिलेलं महत्व पाण्यात गेलं सगळं. त्याचं काहीच राहिलं नाही. पण जे राहिलं होतं त्याच्याविषयी देव आवेशी होता. अर्धा आणून दिल्याविषयी देवाने काय बोललं का? अर्धा आणून दिलं त्याच्याविषयी आशीर्वाद द्यायला हवा होता देवाने, पण ते दिलं नाही परमेश्वर. का नाही? कारण त्याचं समर्पण होतं. तरी सुद्धा देव म्हणाला नाही, जे ठेवले ना त्याच्याविषयी मला आवेशी. बऱ्याच वेळेस अशास्त्र गोष्टी आपण जेव्हा फॉलो करतो ना त्यावेळेस हे सिद्धांत माहित असतात. मी बरेच सिद्धांत तुम्हाला आता बोलता बोलता त्या सगळ्या सांगितलेले की तुम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजे. ज्यावेळेस आपण अशास्त्र गोष्टी करत असतो ना त्यावेळेस सिद्धांत बायबल माहित असणं सोपं आहे, पण बायबलचे सिद्धांत माहित असले पाहिजे तुम्हाला. आणि सिद्धांत हे आहे की जो तू ठेवलेस ना त्याच्याविषयी आवेशी, जे दिलेस त्याच्याविषयी नाही. दिले ते चांगली गोष्ट, पण जे आहे त्याच्याविषयी काय? नाबाद अभिहू म्हणतो की माझ्याजवळ अग्नी आहे पण मी कुठेही जाणार नाही जाऊ शकत. तुमच्याजवळ अग्नी आहे, तुम्हाला योग्य प्रकारे देवाची इच्छा तपासली पाहिजे. म्हटलं प्रभू हे काम तुझं आहे का? नाही तर मी हात घालत नाही. आणि जर मी हात घातला तर मला शिक्षा होणार. बायबल सांगते स्पष्टपणे, मी नाही सांगत आहे हे सगळं. आणि नाबाद अभिहू सारखं तुमचं होऊ नये यासाठी परमेश्वराने तुम्हाला मला हे सांगायला सांगितलं. देवाने मला सांगितलं हनन्या आणि सफीरा या लोकांसारखं तुमचं होऊ नये. कारण मी शिष्य सभेत हे शिकवलं होतं, पण सगळ्या मंडळीला हे सांगणं आवश्यक आहे. आणि ही गोष्ट निश्चित अर्थाने आवश्यक असणारी गोष्ट आहे. कारण जर हे समजलं नाही, हा नियम समजला नाही तर कृपेच्या काळात असून सुद्धा शिक्षा होईल. कृपेच्या काळात तुम्ही असं समजू नका की कृपेच्या काळात शिक्षा होत नाही. हे लोकांना हे समजावं म्हणून देवाने हनन्या सफीराला मारलं. देवाने हे मारलं, देवाने चूक केली नाही. देव कधी चुकत नाही, लक्षात घ्या. देवाने मिस्टेक केली का? नाही केली. देवाने ह्यासाठी हे केलं की कृपेच्या काळात असून सुद्धा शिक्षा होऊ शकते हे लोकांना समजावं. आणि हे समजलं पाहिजे प्रत्येकाला. आणि जर हे समजलं नाही तर हनन्या सफीरा सारखं लोकांचं जीवन खराब झालेलं पाहिजे. शिक्षा भलेही लवकर नाही मिळाली त्यांना, पण शिक्षा मिळाली खरी. शिक्षा भलेही लवकर नाही पण मिळाली. जर या नियमांना आपण अधीनतेच्या नियमांना, बाळकाच्या अधीन, देवाच्या अधीनतेच्या नियमांना आपण फॉलो नाही केलं तर नाबाद अभिहू होईल. तुमच्याजवळ अग्नी आहे, आनंदाची गोष्ट आहे. प्रभूच्या गौरवासाठी वापरा. योग्य ठिकाणी त्याचा वापर होते का तपासा. जर होत नसेल तर प्रार्थना घ्या. कारण तुम्हीच एकमेव सेवा नाही केली तर सगळी सेवा थांबणार आहे असं अजिबात नाही. आहे का असं? नाबाद अभिहूने जर धुपाटणं नेलं असतं तर त्या दिवशी आराधना झाली नसती का देवाची?
झाली असती. आराधना करण्यासाठी देवाने नेमली होती माणसं, झाली असती आराधना. तेच लोक, त्यांना असं वाटलं अरे आजचा दिवस आहे, चला आपण जाऊया आणि आराधना करून येऊया, रिकामा होऊया लगेच. तर देव म्हणाला नाही, मी तुला सांगितलं का हे करायला? जर नाही सांगितलं तर नाही करायचं तू, जे सांगितलं तेवढंच करायचं. हालेलुया. आणि जे सांगितले त्याच्यात आपण जर आपल्या मनाचं घालू, तर आपल्या मनाचं घालून आपण देवाचं काम करू शकत नाही. आपल्या मनाचं घातल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुकीचे परिणाम व्हायला लागतात आणि ते परिणाम होऊ नये अशी प्रभूची इच्छा आहे. आणि म्हणून प्रभू तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे. या आपण डोळे बंद करूया.